चाकण औद्योगिक वसाहतीमधले तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्येमुळे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय। या कंपन्यांमध्ये 2000हून अधिक कामगार कार्यरत असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न सुद्धा गंभीर बनलाय। सरकारने चाकण, तळेगावसह राज्यातील औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांचा युद्ध पातळीवर विकास करावा अशी मागणी पवारांनी केली आहे। दरम्यान गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्यात अशी माहिती केंद्राने संसदेमध्ये दिल्याचं त्यांनी नमूद केलं। मात्र त्यातून किती रोजगार गेले याची माहिती उपलब्ध झाली नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर पवारांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये आपण एकदा पाहतोय। चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात, राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं अशी गरज आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलेलं आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही। शरद पवार यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे आणि याकडे लक्ष पुरवा अशी मागणी सुद्धा केली आहे।